श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ. तर मंडळी अंगण ते स्वच्छ करून झालं आणि आता आज आम्ही टाकणार आहे कॅनेलमध्ये मोटर. आमच्या कॅनलला पाणी आलेलं आहे मंडळी. तर पाऊस नसल्यामुळे सुकायला लागलेला आहे. तर बघा आम्ही हे आता पाईप आणलेला आहे खालच्या शेतातून. तर आता हे मोटरला जोडून कॅनेलमध्ये मोटर टाकणार आहे मंडळी आणि आता उसाला पाणी द्यायला चालू करणार आहे. पाऊस नसल्यामुळे आता कॅनलला पाणी आलेलं आहे, कारण धरण भरलेलं आहे. आमचं 100% धरण भरलेलं आहे मंडळी, उजनी धरण. तर आम्ही त्याच्यात आता मोटर टाकणार आहे आणि पाणी देणार आहे तर उसाला. सकाळचे 8 वाजलेत मंडळी. दिवसपाळीची लाईट आहे. तर बघा हे लागतं बघा शेतकऱ्यांना मंडळी. हे बघा कशी जोड करायला चालू आहे. त्याला फ्लॅन्स म्हणते ती बघा ह्याला. मग आता ह्याला दुसऱ्या पाईपाची जोड करायची आणि ती मोटरला जोडायचं. बघा किती सामान आहे आमच्याकडे असलं पाईप नट ती काढायला आहे का. व्होल्टेज पण कमी आहे रे जरा. तर मंडळी कॅनेलमध्ये मोटर टाकून झाली. सोनूने मोटर टाकली कॅनेलमध्ये. तर बघू शकता हा का कॅनेलला पाणी आलेलं आहे, भरपूर पाणी आलं आहे. तर उतरायला खूप अवघड असल्यामुळं सोनू आज घरी होता. सोनू माझा मोठा मुलगा आहे, आम्ही त्याला सोन्या बोलतो. तर कॅनेलमध्ये उतरून मोटर टाकली त्याने, टेस्ट केली तर ओके निघलं सगळं. टेस्ट ती चांगली निघली, जोड झाली. आता बघा इथं पाईपलाईनीला जोडला आम्ही. तर बघा इथं कॅनल आहे बघा, भरपूर पाणी आलेलं आहे कॅनलला, कारण आता 100% धरण भरलेलं असल्यामुळं आता काय आम्हाला पाण्याचं टेन्शन नाही. तर बघा इथं कॅनल आहे आणि आता आमचं घर आणि डिपो तुम्हाला दाखवते. हे बघा चला, लाईटचा डिपो आणि हे बघा आमचं घर आणि हे आमची डाळिंबाची बाग. सगळं जवळच आहे, सगळं ओकेमध्ये आहे मंडळी. तर धरण 100% भरल्यामुळं आता तर आम्हाला काही पाण्याचं टेन्शन नाही, कारण पुण्याला पाऊस भरपूर पडलेला आहे मंडळी. तर धरण 100% भरलेलं आहे आणि आता पाऊस पडतच राहणार आहे आणखीन इथून पुढं पुण्याला. आपल्या इकडं काही पाऊस नाही कसला सुद्धा, पण कॅनलला पाणी मात्र आता असंच राहणार आहे. त्याच्यामुळं पाण्याचं काहीच टेन्शन नाही आता. तर बघा भरपूर कॅनल भरून व्हायला लागलेलं आहे, पण इथं चढ जास्त असल्यामुळं का नाही जरा कॅनेल खोल आहे इथं. तर थोडंसं एक 200 फुटावरच इकडं कॅनल असा वरी आहे, एकदम कटवरती पाणी आहे त्याचं. पण इथं जे आहे ते चढ असल्यामुळं कॅनल इथं खोल आहे. असंच लांबपर्यंत बघितलं, असा चढ असल्यामुळं कॅनल इथं खोल आहे मंडळी. तर आम्हाला कशाचं टेन्शन नाही मंडळी. बघा डेपो पण आपल्या घराच्या पाठीमागच आहे. हे बघा लाईटचा डेपो आणि हे आमचं घर आहे. तर सगळं ओकेमध्ये मंडळी, काहीच टेन्शन नाही बघा आम्हाला आता, सगळं जवळच असल्यामुळं. तर मी आता काय करणार आहे, ह्यांनी जाणार आहेत बाजारला डाळिंब काढून द्यायची. डाळिंब काढून द्यायची, जी काटा टोचलेली थोडी थोडी स्पॉट आलेली डाळिंब आम्ही सगळे स्वच्छ करतोय बघ. ती सगळी डाळिंब काढून द्यायची. भाजीपाला सगळा गवारी शेंगा ती तोडल्या त्या. आता ह्यांनी जाणार आहेत बाजारला आणि माझी ड्युटी आता दारावरती आहे दररोज. आता भिजवून घ्यायचं बघा. आता दररोज माझ्याकडे दार आहे ती भिजवायची. बघा डिपो दिसलं का, घर आणि डिपो किती जवळ आहे. 4च पावलामध्ये आहेत. फक्त कॅनल पट्टीच आहे आमच्या घराच्या आणि कॅनल बघा. फायनली आमच्या उसाला पाणी आलेलं आहे मंडळी. बघा आपल्याला जशी तहान लागते तशीच आमच्या उसाला सुद्धा लई तहान लागलेली होती. तर बघा आता शेवटी आलंच पाणी. ह्याच्यावर किती दिवस झाले ह्याला पाणी नव्हतं. पाऊस नसल्यामुळं सगळ्यांची पिकं जास्त जळायला लागलेली होती. उसाला लईच ताण पडला होता. तर बघा आता आलं बघा पाणी. कॅनलला पण पाणी आली, धरण भरलं, चांगली गोष्ट झाली. आता शेवटी पाणी आलंच बघा.
तर बघा मंडळी, कॅनलला पाणी आलेलं आहे आणि कॅनलमध्ये मोटर पण टाकून झाली आणि पाणी पण लावलेलं आहे बघा ऊसाला. तर बघा हे आता पाणी द्यायला चालू केले. भरपूर पाण्याला आला होता बघा ऊस. 1 महिना 1.5 महिना झाले याला पाणीच नव्हतं. बघा मंडळी, आपल्यासारखंच आहे हो. मग आपल्याला जशी ताण लागते तशीच पिकांना पण होतंय ना. किती बेकार अवस्था झाली बघा. पाऊस पण नाही आणि पाणी पण नाही. आता पाणी लावलंय बघा ह्याच्यावर. मंडळी, पशु असू द्या, पक्षी असू द्या, प्राणी असू द्या, किंवा आपलं हे शेतातलं धान पेरलेलं असू द्या, आपण पीक असू द्या, पाण्याशिवाय कशालाच महत्त्व नाही बघा मंडळी. पाण्याशिवाय महत्त्व नाही. तर पाणी नसलं ना काहीच अर्थ नाही मंडळी त्याच्या जीवनात. तर बघा की आपल्याला 1 दिवस पाणी नसलं तर आपण किती व्याकुळ होतोय पाणी वाचून. तर आता ह्या ऊसाला 2 महिने झालं पाणी नाही मंडळी. ह्याचा जीव काय म्हणत असेल बघा. तुम्ही किती वाट बघत असेल पाण्याचे. आपल्याला जसा आनंद झाला का नाही तसाच आता ह्याला सुद्धा आनंद झालेला असणार आहे की आपल्याला पाणी भेटलं म्हणून. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आता पाणी आहे तोपर्यंत चांगलं गार करून घेणार आहे मंडळी. भरपूर पाणी आलेलं आहे कॅनेलला. धरण पण 100% भरलेलं आहे मंडळी. तर आता आम्हाला पाण्याची काही कमतरता नाही बघा.